तहसीलदार घटनास्थळी शेतकऱ्यांसाठी धावले. 40 वर्षांपासून बंद रस्त्याचा मार्ग केला मोकळा. निटूर येथील घटना. 2 दिवसातच दिलेला खणलेला रस्ता बुजवून प्रशासनाला आवाहन. गेल्या 40 वर्षांपासून निलंगा तालुक्यातील निटूर येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकवलेला माल, लावलेलं पीक, खत, बी बियाणे घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. निलंगा तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे विषय येताच तहसीलदार आणि मंडळ अधिकारी नीलकंठ जाधव, तलाठी काळे मॅडम आणि निटूर पोलीस चौकीचे दबंग बीट अंमलदार सुधीर शिंदे, भूमी अभिलेखचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होत तेथील सर्व शेतकऱ्यांसमक्ष बोलावून ज्यांना रस्ता नाही त्यांना रस्ता करून दिला. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देखील नारळ फोडून, गुलाबाचे फूल देऊन पूर्णतः रस्ता खदून करण्यात आला. 2 दिवसातच प्रशासन समोर राहून दस्तरखुद्द तहसीलदार श्री कुलकर्णी सर उपस्थित राहून दिलेला रस्ता बुजवण्याचा गुन्हा पटेल आणि मुल्ला यांच्यासह 2 जणांनी केले. तर इथेच थांबले नाही तर चक्क स्वतः पांढरी फक्की घालून सरळ रस्ता खंदायला सुरुवात केली. अब्दुल निजामसाब मोमीन या शेतकऱ्याने सांगितलं की तहसीलदार सरांनी दिलेला रस्ता तुम्ही का बुजवला? तर पटेल आणि दोन्ही मुल्ला म्हणाले, तुझ्या शेतातून रस्ता दे, ते JCB लावून खंदून दे, त्यांचा पूर्ण खर्च तू कर, अन्यथा तुला निटूर गावात जगू देणार नाही, तुझं अपहरण करून तुझ्या मोमीन कुटुंबियांना खल्लास करण्यात येईल, अशा धमक्या सुरू झाल्या. प्रशासनाने दिलेला रस्ता, JCBने खंदलेला रस्ता कोणी बुजवला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्यांना रस्ता हवा आहे त्यांनी स्वतःच्या खर्चाने रस्ता करायला हवा. असं असताना अब्दुल निजाम मोमीन यांना रस्त्याच्या JCBचा पूर्ण खर्च का देण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत? तहसीलदार सरांनी, निटूर पोलीस बीट अंमलदारांनी सर्व शेतकऱ्यांच्या मर्जीतला दिलेला रस्ता असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अहमद पटेल, फारुख मुल्ला, बाबू मुल्ला, सर्व राहणार मौजे निटूर यांच्यासह इतरांनी तो रस्ता बुजवून शासकीय कामात अडथळा आणलाय. त्यानंतर स्वतःच फक्की पांढरी हातात घेऊन रस्ता खोदायला तयार झाले आणि JCB आणून ते धमक्या देत अंगावर यायला सुरुवात केली. रस्ता घ्या, त्याचा खर्च, JCBचा खर्च मी का करू? मला जगू देत नाहीत, माझं कुटुंब या लोकांपासून भयभीत असून मला आणि माझ्या कुटुंबाला ठार मारण्याच्या रोज धमक्या देत आहेत. तहसीलदार सर, मला न्याय द्या, अन्यथा वरील 3 ते 4 लोकांची नावे घेऊन मी माझं आयुष्य संपवणार, असे भावनिक उद्गार सत्य आधारित घटनेबद्दल भयभीत झालेल्या मोमीन कुटुंबाला प्रशासनाला निवेदन देत तालुका दंड अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार आणि तोंडी व्यथा मांडली आहे. तहसीलदार यांच्या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या रस्ता बुजवून मनमानी करत जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर वरील लोकांवर गुन्हे दाखल करत तहसीलदार कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे. नमस्कार, मी असलम झारेकर. आपण पाहत आहात APN महाराष्ट्र न्यूज. आज तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की निलंग्याचे तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली निटूर येथे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला रस्ता शेतकऱ्यांना खुला करून देण्याचं काम त्यांनी केले. त्यासोबत मंडळ अधिकारी श्री नीलकंठ जाधव सर होते, श्री काळे मॅडम होते आणि निटूर भागाचे सुप्रसिद्ध पोलीस कर्मचारी बीट अंमलदार श्री सुधीर शिंदे सर होते. त्यांनी सर्वांच्या समक्ष सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी सर्वानुमते सर्व शेतकऱ्यांना मान्य असलेला रस्ता तो खुला करून दिले. नारळी फोडले, गुलाबाची फुले दिले आणि त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा आभारी मानले. आणि त्यानंतर तो रस्ता पूर्ण फक्की मारून वगैरे सगळं 12 फुटाचा रस्ता, 14 फुटाचा रस्ता ते सगळं करण्यात आला JCB द्वारे. आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झाला आणि सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला होता. परंतु आता काही शेतकऱ्यांना कसं असतंय, ज्यांना रस्ता नको असतंय किंवा ज्यांना रस्ता करू द्यायचा नाही, असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीवन उद्ध्वस्त, देह जोडू लागतो. तसं काही प्रकार निटूर मौजे तालुका निलंगा जिल्ह्यातून या ठिकाणी घडलेला आहे. जे शेतकरी पीडित आहेत, जे शेतकऱ्यांवर अन्याय झाले, जे शेतकऱ्यांना वारंवार धमक्या येतात, त्यांची आपण बोलणार आहात. मला सांगा, काय तुमचं नाव काय आहे आणि कुठले आहेत तुम्ही? मी राहणार निटूर, अब्दुल निजाम साब मोमीन, राहणार निटूर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. माझ्यावर अन्याय होत आहे. काय झालं तुम्हाला नेमकं? कशा पद्धतीचा अन्याय होऊ लागलाय? कोण तुम्हाला अन्याय तुमच्यावर करताय? मला अन्याय मला अन्याय तुम्ही रडू नका. मला एवढं सांगा,
तहसीलदार साहेबांनी रस्ता करून दिल्यानंतर तुम्हाला ते कोण थांबवतंय, कोण तुम्हाला अडवं येतंय, काय झालं नेमकं, तुम्हाला कोण काय म्हणतात? पुन्हा ते रस्ता बंद केले, बंद करून पुन्हा मग तिकडून काढले, पुन्हा माझ्या कोपऱ्यात आणून सोडले, तर पुन्हा म्हणजे तुझ्या मधातून घालता म्हणून मला धमकी दिलवाले. कोण धमक्या दिलेलं? त्यांची नावं सांगा. अहमद अहमद पटेल, फारुक इस्माल मुल्ला आणि बाबू तुराबसाब मुल्ला आणि आज असे आहेत 2-4 आहेत. काय म्हणलं त्यांनी, कुठून रस्ता द्यायला पाहिजे? आता जे पहिल्या सुरुवातीला रस्ता तहसीलदार साहेबांनी दिल्यानंतर, त्यांच्या अध्यक्ष केल्यानंतर तो रस्ता त्यांना मान्य नाही आता. त्यांना मान्य नाही, आता मधूनच काढता म्हणून म्हणलेले. तर म्हणजे मधून म्हणजे तुमच्या रानातून माझ्या रानातून काढतो म्हणलेले. मग जेव्हा बघा, जो शेतकरी समोर ज्यावेळेस सर्वांच्या साक्षीनं, सर्व नमुते, जेव्हा शेतकऱ्यांचा रस्ता अडू नये यासाठी शेतरस्ता करू द्यावं या हेतूनं, ह्या उद्देशानं प्रशासनाला सहकार्य करत रस्ता खुला करावा अशी भूमिका घेतली. तो शेतकरी गरीब आहे, सर्वसामान्य आहे, त्यामुळे जे समोरचे आहेत ते धनदानगे आहेत आणि त्यांना दबाव टाकून, धमक्या देऊन, काय काय म्हणलं, तो गावात फिरू देत नाही, तुला उचलून नेताव, हा. रस्ता काढताव, तू बघ, तू नसता तू काढून दिलास तर रस्ता तुझे पैसे घालून काढून दे, असं धमक्या देत आहे मला. आता जर रस्ता नाही दिला तर काय करणार मग तिने? रस्ता नाही दिल्यास तुला उचलून न्यायला लावताव, आम्ही अर्ज करताव, काय बी करताव, आम्ही तहसीलदार, आम्हाला परवानगी दिल्यात असं म्हणतात ते मला. बघा, तहसीलदार साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जे रस्ता खुला करून दिले, त्या श्री प्रसाद कुलकर्णी सरांना त्यांचं नाव बदनाम करण्याचा हा डाव आहे असं मला वाटतं. कारण मी त्यावेळेस घटनास्थळी होतो. श्री प्रसाद कुलकर्णी सरांनी, जाधव सर मंडळाधिकाऱ्यांनी आणि काळे मॅडम, तलाठी मॅडमने आणि श्री सुधीर शिंदे सरांनी, ह्या 4 जणांनी, भूमी अभिलेखचे कर्मचारी होते, सर्व शेतकऱ्यांचं ऐकून, त्यांचं म्हणणं ऐकून, त्यांच्या व्यथा ऐकून, त्यांच्या समस्या ऐकून, जाणून घेऊन सर्वांच्या सर्वांना एक रस्ता करून दिले होते. तो रस्ता सर्वांना मान्य होता. मात्र आता गरिबाला जिरवायचं आहे, गरिबाला देश धुळवेला लावायचं आहे, त्याला चक्क रस्त्यावर आणायचं आहे. त्यामुळे आता तो खेळ सुरू झालाय. आता चक्क अपहरण करतो. बिहार झालंय नेटवर्क काही की. इथल्या जे काम करणारे लोक आहेत, राहणारे लोक, रहिवासी आहेत, निटूर मधला हा सर्वसामान्य गरीब माणूस, शेतकरी माणूस, तो म्हणतो मला तहसीलदार साहेबांवर विश्वास आहे, तो म्हणतो मला लोकप्रतिनिधीवर विश्वास आहे, तो म्हणतो मला संविधानावर विश्वास आहे, जे निर्णय प्रशासन देईल ते मला मान्य आहे. मात्र काही प्रवृत्तीचे लोक त्यांना म्हणतात गावात फिरू देणार नाही जर रस्ता तुझ्या शेतातून नाही दिलं तर. बरोबर असंच का? कमी चुकीचं बोलतोय? चुकीचं. तू रस्ता नाही दिलास तर बघ मग म्हणलेले. आता मग शेवटी आता तुम्ही तहसीलदार साहेबांना काय विनंती करणार आहे? तहसीलदार साहेबाला विनंती करणार आहे, मी विनंती करणार आहे तहसीलदार साहेबाला, तहसीलदार साहेबाची भेट घेणार आहे आणि न्यायाची गुहार करणार आहे. नक्कीच तुम्ही तहसीलदार साहेबाची भेट घेतल्यानंतर या संदर्भामधले तुम्ही निवेदन देणार का आज? निवेदन देणार आहे आज. आणि काय त्यांना काय बोलणार का, काय तुमच्यासोबत घडलंय ते सर्व प्रकार? मी त्यांना सर्व प्रकार न्याय मानणार तिथं. काय नाव का म्हणजे तुमचं? अब्दुल निजाम साहेब मोमीन. हे होते निटूर गावचे शेतकरी अब्दुल निजाम साहेब मोमीन. बघा, जेव्हा प्रशासन शेतरस्त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो तेव्हा हे सोबत होते ना तुम्ही त्यावेळेस? होतो, सोबत होतो. मी पण प्रत्यक्षात होतो, मान्य होतं. तो व्हिज्युअल माझ्याकडे आहेत, तो फोटोज माझ्याकडे आहेत, जिओ टॅगचे फोटो पण माझ्यासोबत आहेत, माझ्याकडे उपलब्ध आहेत. मात्र अशा पद्धतीने धमक्या देणं, वारंवार चुकीची व्यथा मांडणं किंवा चुकीचं बोलणं किंवा वागणूक देणं आणि फिरू देणार नाही, अपहरण करतो, उचलून घेऊन जातो, शेतरस्ता तुझ्या शेतातून रानातून रस्ता दे आणि तुला बघतो, हे चुकीचं आहे. मान्य तहसीलदार साहेब ह्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. मी असलम दारेकर, एपीएन मार्ग न्यूजसाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.